सो मॅचचे मॅन ऑफ द मॅच टायटल आपण घ्यायचं अशी त्यांना विनंती आहे. आमचे दमदार व्यक्तिमत्व ॲडव्होकेट किसनजी वारगडा साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हे टायटल देऊन सारसई संघाच्या खेळाडूचा आपण इथे गौरव करतोय. रोशन ठरलेला आहे पवार मॅन ऑफ द मॅच आणि पवारची पॉवर आपण बघितली. नेक्स्ट राऊंडसाठी ते क्वालिफाय झालेत. अभिनंदन, शुभेच्छा असतील दोन्ही संघाला आणि सगळ्या खेळाडूंना. त्यानंतर या मॅचचा देखील आपण पर्याय जाणून घेणार आहोत. त्यासाठी थोडेसे बदल असतील आणि आपल्यासोबत जरूर ट्यून आहेत आज आणि उद्याच्या दिवसामध्ये ज्यांचा आपल्याला आवाज रात्रीमध्ये आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. उद्या हमरापूर प्रीमियर लीग आहे मॉर्निंग सेशनला, तरी देखील आज आपण पाहिलं तर आपल्यासोबत ते जॉईन आहेत. अर्थातच आमचे रायगड समालोचक असोसिएशन मधील एक हिस्सा असलेले आणि सगळ्यांचे लाडके सगळ्यांच्या आवडीचे समालोचक. नुकताच चर्चा झाली की बराचसा अनुभव आणि बऱ्याचशा चर्चा आम्ही नितेदादासोबत केल्या होत्या. अर्थातच पेनचे जाणीवलीचे समालोचक म्हणजेच रुपेश पाटील सर यांचा आपण आवाज ऐकतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामपंचायत सदस्य ट्रॉफी. स्टे ट्यून्ड विथ वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह. थँक्यू. पहिला बॉल स्क्वेअर कट. इथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला आणि एक सिंगलला मात्र इथून सिंगलने सुरुवात होताना मात्र पाहायला मिळते. टॉस इथे मात्र जिंकला होता टीम वडपेनं आणि बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेतलाय वन स्टार वाघाची वाडी आणि जानी स्पोर्ट्स वडपे या दोन बलाढ्य संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आवाज ऐकत होतात मराठीमधील तंत्रशुद्ध मराठीचा बुलंद आवाज आकाश शेके, आमचे होम मिनिस्टर म्हणून फेम, त्याचबरोबर निवेदक पनवेल तालुक्यातील सुप्रसिद्ध समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण एकदा तसाच डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत एक सिंगल मात्र प्राप्त करून घेताना मात्र पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारताना मात्र पाहायला मिळतात. कारण पहिल्या षटकासाठी अंकुश वाघ एक मोठं नाव सातत्याने राहिले गेलेलं आहे. वन स्टार वाघाची वाडी या टीमकडून गोलंदाजी करत असताना अंकुश वाघचे मात्र जलवा सातत्याने राहिले गेले. तर दुसऱ्या बाजूला आकाश आणि कल्पेश. आकाशला पाहतोय ते स्ट्राईक एंडला भन्नाट वेग आहे. अंकुश वाघ यांच्याकडे सातत्याने हे नाव चर्चेत राहिले गेलेलं आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र आपण पाहत असताना आणि ते साकारताना इथे मात्र पाहतोय आपण इथे. जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळ धामणी चषक 2026 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय इथे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जयवंतदादा बसमा आणि या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने मॅनेजिंग करतात ते आदरणीय नितेश शेठ बसमा. कौतुक करावा लागेल आपल्याला. जबरदस्त आयोजनाचं उत्तम उदाहरण. दरवर्षी ही स्पर्धा नव्या ढाकणीनं नव्या रंगानं येताना मात्र पाहायला मिळतं आपल्याला. आणि याही वर्षी 2026 मध्ये नवीन वर्ष, नवीन पर्व, नवीन आशा, नवीन किरण आणि या नवीन स्वप्न खेळाडूंचे साकार करणारी मात्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक 2026. आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळालंय. रायगड टेनिस क्रिकेट पटेलावरती आपण पाहायला गेलात ना तर वन स्टार वाघाची वाडी या टीमनं इथून आपण पाहायला गेलात तर रिव्ह्यू सिस्टम इथं मात्र मागणी करण्यात आलेली आहे. क्षेत्रक्षी बॅटिंग करणारी टीम कोणत्या टीमने येस ओके बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र इथून व्हाईट बॉलसाठी मात्र इथून रिव्ह्यूची अपील केली आहे. चेक केलं जाईल. आकाश शेके सराफचे समालोचक आणि पंच ऑलराऊंडर भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहत असतो. त्यांच्याबरोबर आमचे अनुभवी पंच इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्फत मात्र इथून चेक केलं जाईल.
भन्नाट वेग आहे अंकुश वाघकडे आणि त्याचा परिपूर्ण वापर मात्र ते सातत्याने गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. आणि कॅप्टन अविनाश चांगल्या पद्धतीनं या टीमला मात्र बांधून ठेवले गेलेला आहे. एक काल असा होता, वाघाची वाडी अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळायची आणि रायगड जिल्ह्यामध्ये या गावाच्या नावाचं आणि या टीमचं मात्र इथून बोलबाला राहायला गेलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला जानी स्पोर्ट्स वडपे टीम ही काही कमी नाही आहे. या टीमने ही मात्र अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नाविन्यपूर्ण मात्र कामगिरी केली गेली. फेड डिलिव्हरी योग्य बॉल. अनेक वेळा आपण IPL इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे पाहिलं, वाईट यॉर्करवरती गोलंदाजी सध्याच्या घडीला मात्र सातत्याने केली जाते. मग तुझं लेदर क्रिकेट असो की टेनिस क्रिकेट असो, आणि टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे गोलंदाज या लाईनवरती गोलंदाजी करतात. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर बॉलनं वेग तर पकडला, अलॉंग द कार्पेट घेऊन काढलाय, बॉल सीमारेषेजवळ अडवलं गेलंय, फेकी केले गेले, चांगला थ्रू तिथे, पिकअप पहा तिथे रुपेश आहे तिथे. आणि आपल्या संघासाठी आणखी 2 धावा मात्र निश्चित वाचवल्यात. 2 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 5 फायन स्कोर बोर्ड आपल्याला मात्र पाहायला मिळते इथे. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावपलकावरती धावा आल्या त्या 5 धावा. टॉस साठी तयार राहायचं आहे सारसई रोशन आणि पलसदरी. दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की आपण इथे येऊन उपस्थित राहायचं, लगेच टॉस घेतला जाईल, अजिबात उशीर करू नका. कारण पहा तुमच्यासाठी एवढं मोठं भलं भव्य दिव्य असं व्यासपीठ उपलब्ध केलं जातं क्रिकेटचं, आणि त्याच्यानंतर मात्र इथून वेळेचा अपव्यय केला जातो. आयोजकांबरोबर बऱ्याचशा गोष्टी जोडल्या गेलेल्या असतात. त्याच्यामुळे आपणास कळकळीची विनंती करेन की आपण वेळेवरती टॉससाठी इथे उपस्थित राहा. सारसई रोशन आणि पलसदरी दोन्ही कॅप्टन विनंती करेन टॉससाठी या. फक्त दिशा दिली, वेग होता, वेगावरती मात्र नियंत्रण होतं फलंदाजांचा आणि बॉलला फेकून दिलं. आरफा चिटफाट करत येतील धावा, 4 चौकार. आहे 9 धावा धावपलकावरती. आकाशच्या बॅटमधून एक टेक्निकली फलंदाज उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं, आणि ते जरूर आहे. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती स्वतः कॅप्टन मोरक्या मुकादम या टीमचा अविनाश वाघ, अवी वाघ म्हणून सुप्रसिद्ध रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती या नावाचा डंका मात्र सातत्याने पेटताना पाहायला मिळालंय. 1 स्टार वाघाची वाडी म्हटल्यानंतर अविनाश, अविनाश म्हटल्यानंतर वाघाची वाडी. दुसऱ्या बाजूला अंकुश वाघ ही मात्र आपण पाहायला गेलं तर वाघासारखी काम करताना मात्र सातत्याने पाहायला गेलंय. गोलंदाजाची कमतरता नाही आहे या टीम मध्ये, फलंदाजांची कमतरता नाही आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये ज्या मात्र टीमनं मात्र इम्प्रेस केलंय ना आपल्या सगळ्यांना, ती म्हणजे टीम आहे जानी स्पोर्ट्स वडपे टीम. काय गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी या टीमनेही मात्र आपलं लक्ष वेधलंय या सगळ्या मात्र क्रीडा रसिकांचं आणि आयोजकांचंही. म्हणजे इथून जरी इथून 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावा जरी जमवल्या तरी सुद्धा मात्र ती डिफेन्स करण्याची क्षमता टीम जानी स्पोर्ट्स वडपेकडे आहे. हा भन्नाट वेग आहे. अविनाश गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 2 वरती येतात काय, पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला होता, नशिबाचा चौकार होता तो, कारण त्या वेगावरती नियंत्रण नव्हतं. नियंत्रण जरूर मात्र गोलंदाजांचं होतं पण तो क्षेत्ररक्षकांचं नव्हतं, आणि त्याचमध्ये 4 धावा मिळाल्या. आणि त्याच्यानंतर 1 धाव म्हणजे 2 बॉलमध्ये 5 आल्यात अविनाशांच्या. आणि वडपेचे मात्र फलंदाज म्हणजे 10 जरी आल्या ना या षटकामध्ये तरी आम्ही समाधानी असू. कारण अनेक मात्र आपण पाहायला गेलं तर ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा मात्र पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न तोही यशस्वी. चाचपलताना मात्र पाहायला मिळतात तिथे क्षेत्ररक्षक, आणि तोपर्यंत बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळाल्या. आणि या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 12 धावा. 12 स्कोर बोर्ड इथे मात्र षटक क्रमांक मार्गस्थ 2 असताना मात्र पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉलमध्ये मात्र धावा अवी याने मात्र खर्च केलं, आतापर्यंत 7.
पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या होत्या खर्च 5, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा झाल्यात खर्च 7. ओहो काय घुटना टेक तमाशा देख क्लासिकल आणि क्लास अफलातून नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार आल्या धावा 4 चौका. खूप छान थंडी पडली आणि हा मात्र विभाग जर म्हटल्यानंतर अगदी मिनी माथेरान म्हणून या विभागाची ओळख आणि अगदी 10 किलोमीटरवरती मला वाटतं माथेरान आहे. आणि माथेरान म्हटल्यानंतर थंडीचा अनुभव घेण्यासाठी बरेच पर्यटक मात्र तिथे थेट पोचत असतात आणि हाही विभाग आता मात्र फार्म हाऊस बरेच आपल्याला पाहायला मिळतात. पर्यटन स्थळही मात्र राहायला गेलेला आहे. अगदी डोंगराला भाग इथून मात्र झाड्या वस्तीमध्ये मात्र वसलेला हा दामणी गाव नैसर्गिकरित्या सर्व गुण संपन्न आणि आपण त्याच धामणी मात्र गावामध्ये सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. इथे चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. एक धाव मात्र तोपर्यंत बघता बघता पूर्ण होताना पाहायला मिळतोय. इथे अवी आणि असंच नाव मात्र हे तयार झालं नाही. कारण आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाही आहे, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. ते अवी यांनी निश्चित आपली ओळख निर्माण केली आहे या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. तर दुसऱ्या बाजूला आपण गेलात वडपे गावाचा विचार केला तर भिवंडी गावा मात्र भिवंडी तालुक्यातून मात्र हा मात्र इथून हा संघ येतोय खेळायला. आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर ठाणे जिल्हा मात्र ठाणे जिल्ह्यावरनं मात्र आपण रायगड जिल्ह्यामध्ये मात्र आपल्या प्रस्थान करतोय. आणि ह्याही संघाचं नाव जर पाहायला गेलं तुम्ही भिवंडी तालुक्यामध्ये गेला तर याही नावाचे डंका पेट्टाना मात्र पाहायला मिळतं. म्हणजे एका बाजूला रायगडमध्ये सगळ्यात सुप्रसिद्ध मात्र बेस्ट संघ आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील रायगड ठाणे जिल्ह्यातील मात्र एक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि ह्याही नावाची चर्चा मात्र 2 खेळाडू जे सलामीला गेलेले आहेत त्यांची चर्चा राहिली गेलेली आहे. इन प्रॅक्टिसमध्ये असणारे दोन्ही फलंदाज आहेत. त्याचबरोबर गावाच्या बरोबर प्रामाणिकता दाखवणारे मात्र एक खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर 1 स्टार वाघाची वाडी अर्थातच याही नावाची मात्र चर्चा राहिली गेलेली आहे. म्हणजे 11 तर 11 बेस्ट ऑफ बेस्ट टॉप क्रिकेटर तुम्हाला या दोन्ही टीममध्ये मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्याचमुळे की काय हा सामना अगदी चुरशीचा आणि अगदी डोळ्यांची पार न फेडावी असा मात्र हा सामना होणार आहे मात्र शंका नाही आहे. का 2 पहिल्या षटक पाहायला गेलं तर नावी गेला होता 1 स्टार वाघाची वाडीच्या मात्र बाजूनं, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या ते फक्त 5. आणि दुसरा षटक जसा मात्र मार्गस्थ झाला स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती अविनाश आले आणि त्यांनी मात्र धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. डाऊन द बॉल तिथे मात्र चुकी झाली आहे. अशा झेल तुम्ही सोडू शकत नाहीत. आता आपण कौतुक केलेलं, कारण यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी आहे ना तोच खरा कर्तृत्ववान आहे असं म्हटलं जातं. तुम्हाला मिळालेली गावातली संधी त्या संधीचं सोनं करणं हे सर्वत्व तुमच्यावरती ना अवलंबून आहे. आता कशा पद्धतीने तुम्ही खेळाला पुढे नेता, तुम्हाला मिळालेल्या संधीचं खेळ कसं करताय, या सगळ्या गोष्टीची बांधणी आणि त्या खेळाला अडॉप्ट करणं खूप महत्वाचं आहे. तसं झालं नाही तर तुम्हीच नाही तर तुमचा संघही हारतो. या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. 19 धावा धावफलकावरती हा बॉल चांगला गोलंदाजी मार्कवरती महेश वाघ मात्र येताना पाहायला मिळतात. वाईट बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र पाहायला मिळेल. ही चांगली गोलंदाजी असणारी टीम आहे 1 स्टार वाघाची वाडी. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलात तर जानी स्पोर्ट्स वडपेने मात्र ही दाखवून दिले पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी काय असतो त्याची चीज अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान इथे मात्र फटका आणि त्याच्यानंतर मात्र इथून बॉल सीमा पार आणखी क्लास या थंडीमध्ये गरमाहट निर्माण करणारा धावा हव्या होत्या त्या धावा आल्यात. फलंदाज आकाश कल्पेशच्या बॅटमधून षटकार.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. और येस डेफिनेटली सुंदर संगीत आपण ऐकलंच. कारण म्हणतात ना, अंधारात नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. आता इथून चमकणारा तारा कोण बनेल? दोन्ही फलंदाज सलामीला गेलेत, आकाश आणि कल्पेश. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर कल्पेशने चांगली फलंदाजी केली आहे आणि आता स्ट्राईकला आपण पाहतोय कल्पेश ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता, त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. धफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा 26 आणि स्कोरबोर्ड आपल्याला मात्र पाहायला मिळतो इथे. कारण मंत्र दिले तिथे मात्र पाहायला गेलं तर गोलंदाज महेश वाघला कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे. चुरशीचा सामना आहे, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हाय फटका चांगला, अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. बॉलला फेकून दिलाय लांब 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 लचक, सीमा पार आलाय षटकार. यस, पारधी आणि त्यांचे मित्र परिवार आले, त्यांचे करूया सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी त्यांचीही मेहनत, त्याचीही जोखीम घेतली जाईल. खूप छान इथे मात्र फटका पाहायला मिळाला, अप्रतिमरित्या मात्र सजवलं गेलंय. या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा 32 ऑन स्कोरबोर्ड. धामणी नगरीमध्ये मात्र हा क्रिकेटचा उत्सव मात्र पाहायला मिळते. अगदी गुलाबी थंडीमध्ये ही प्रेक्षक आतापर्यंत इथे बसले गेलेले आहेत. कौतुक करावं लागेल या सगळ्यांचं, त्यांचंही करूया आपण अगदी मायबाप प्रेक्षक वर्गाचं सहर्ष सहर्ष स्वागतम. आता टायमिंग पाहायला मिळाला, फक्त हलक्या दिशेनं बॅटला फिरवल्या आडव्या बॅटला आणि बॉल सीमा पार. बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा, सीमा रेषा पार आल्या धावा. इथून फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून 4 चौकार. म्हणतात ना की जिद्द, मेहनत, कष्ट सगळं काही हे येत असेल तर मात्र तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहा. दोन्ही फलंदाज सलामीला गेले, आकाश आणि त्याच्याबरोबर कल्पेश. दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगली फलंदाजी केली. कल्पेशच्या बॅटिंगचा मात्र आपण विचार केला तर 12 बॉलमध्ये 28 धावांची बहारदार केली कल्पेशने केल्या आणि आकाशच्या बॅटिंगचा विचार केला 5 बॉलमध्ये 7 धावांची त्यांच्या बॅटिंगची मात्र आपल्याला इथे मात्र लेखाजोखा पाहायला मिळते. आणि या सगळ्यांचं मात्र अधिक केलं तर धपलकावरती धावा सांघिक मात्र पाहायला मिळते ती 36 धावा 36 आणि स्कोरबोर्ड. तिसरा षटक मार्गस्थ, तोपर्यंत पलसदरी आणि सारसई या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉससाठी या. वारंवार कॉल करायला नाही लागला पाहिजे. आयोजकांची सूचना तुम्ही आदरपूर्वक मांडली पाहिजे. आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतोय, तुम्हीही आमचा रिस्पेक्ट करा प्लीज. या टॉससाठी लगेच. महेश वाघ मेन हेलिकॉप्टर शॉट इथे मात्र फिरवलाय. पाहिलं गेलं तर भन्नाट वेगानं बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी क्लास आणि क्लासिकल अंधारामध्ये चमचमणारे ताऱ्यांचा सितारा इथे मात्र पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज बॉसी मारेशा पार आल्या 4 धावा चौकार. आदिवासी समाजाने एक संस्कृती जपली गेलेली आहे आणि भरपूर सारं या महाराष्ट्राच्या संस्कृतीला मात्र या समाजाने दिले गेलेलं आहे. आणि बरेचसे संगीत अर्थपूर्वक आणि गाजलेले संगीत आपल्याला मात्र पाहायला मिळतं. त्यापैकी एक संगीत आपण मात्र ऐकला. आणि हाही समाज आता मात्र आपण पाहायला गेलं तर मुख्य प्रभावामध्ये मात्र येताना पाहायला मिळते. शैक्षणिक दृष्ट्या कला दृष्ट्या मात्र पाहायला गेला तर अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून मात्र ही आपण हे मात्र समाज पुढे येताना मात्र पाहायला मिळते. अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये मात्र या समाजाने दाखवून दिलं आम्हीही कुठे कमी नाही आहोत. आणि त्याचं उत्तम उदाहरण
आपण जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो इथे. आणि क्रिकेट ही मात्र आपण पाहायला गेलं तर क्रिकेटमध्येही मात्र अनेक संघ मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण रायगड जिल्ह्यामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. आपण का चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर ऑनसाईडला खिचून काढला, मिडॉमध्ये मात्र पाटा बदलला, तिथे स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात, उचलतील आणि बॉल हातामध्ये ठेवते. त्यांना माहिती आहे की रिस्क घ्यायचे नाही, धावा खर्च झाल्यात. आता इथून एक एक धाव खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. टीम वन स्टार वाघाची वाडी या टीमला अविनाश थोडेसे बातचीत करताना मात्र पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे की आता इथून मॅच थोडीशी ना मात्र आपण पाहिलं गेलं तर महागडी होताना मात्र पाहायला मिळते. कारण तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यात. आता रुपेश वाघ आलेत गोलंदाजी मार्क वरती. आणखी एक चांगला बॉल. अविनाशनं मात्र सांगितलं होतं कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. त्याच्यानंतर रुपेश वाघनं मात्र तो टप्पा टाकला आणि त्याच्यानंतर बीट झालेत. फलंदाज कल्पेश यांच्या बॅटमधून आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी साकारली गेलेली आहे. धफलकावरती धावा स्थिर आपल्याला पाहायला मिळतात 41. 41 ऑन स्कोर बोर्ड. 55 धावांचा हाय स्कोर आजच्या रात्रीमधील आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला तर हा क्लास आपण कल्पेशच्या आज या मॅच मध्ये पाहायला गेलाय. आणि काय क्लासिकल रनिंग पहा, अगदी सुसाट विमानासारखा मात्र धावताना पाहायला मिळतोय. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असं म्हटलं जातं, परंतु आम्ही म्हणणारच आहोत लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि या नाव लागणार तर लोकनेते दीपा पाटील साहेबांचंच लागेल. त्यासाठी प्रत्येक आपण भूमिपुत्र त्यासाठी मात्र लढा देऊ. लढा चालू आहे, तो कायमस्वरूपी मात्र राहणार आहे जोपर्यंत नाव दिलं जात नाही तोपर्यंत. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी साकारताना आपल्याला मात्र पाहायला मिळतात का या षटकामध्ये ना विशेष करून 4 बॉल झाले. 4 बॉलमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. पहिला बॉल सिंगल, दुसरी बॉल डॉट, तिसरा बॉल 2 धावा आल्यात आणि चौथ्या बॉलवरती डॉट आलेला आहे. 2 बॉल शिल्लक आहेत अजूनपर्यंत. समोर आहेत फलंदाज कल्पेश. बॅकफुटला गेले, तिथेही मात्र चुकी झाली. आता नाही थांबणार, वेग तर पकडलाय. बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये झालाय स्टॉप. 4 धावांसाठी येथील धावा 4 4 4 चौकार. रक्षण करणं आवश्यकता आहे. ते आपण पाहायला गेलं तर थोडंसं मात्र इथून चुकी होताना मात्र पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याचा परिपूर्ण फायदा मात्र इथून दोन्ही फलंदाजांनी केलाय. कल्पेशच्या पारीचा जर विचार केला ना तर आता मात्र आपण पाहायला गेलं तर बॉल फेस केलेत 16 बॉल आणि 34 धावांची बहारदार केली साकारल्या. काय फलंदाजी केल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 48. आणखी ऍड केल्या जातील. अर्धशतक पूर्ण होईल का याच बॉलमध्ये की इथून मात्र संधी आहे विकेटची नाही आहे. 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जानी स्पोर्ट्स वडपे काय खेळ केलाय. भिवंडी मधून मात्र निघाले अगदी ठाणा जिल्हा, ठाण्याची मात्र इथून लाईन क्रॉस केली, तिथून मात्र आले रायगड जिल्ह्यामध्ये धामणी नगरीमध्ये आणि तिथून मात्र नावाचा डंका पेटवताना मात्र पाहायला मिळत आहेत. रायगड मधील सगळ्यात ताकदवान संघ वन स्टार वाघाची वाडी बरोबर अफलातून खिली करताना मात्र पाहायला मिळतात. मिस टायमिंग शॉट जरूर आहे की टायमिंग प्रॉपर आहे याची चर्चा मात्र पाहायला मिळेल जरूर तिथे, परंतु अंतिम क्षणी हा विकेट आलाय. इन इज वे शेवट झालाय गोड. आणि त्याचबरोबर पाहायला गेला तर विकेट क्रमांक पहिली मात्र आली कल्पेशच्या स्वरूपामध्ये. कल्पेशच्या बॅटिंगचा विचार केला तर फेस केलेत बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये धावा जमवल्या आहेत 34 आणि संघाच्या धावसंख्येवरती सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 50.
ईश्वर धरणाचं मात्र हे पण ऐकलं अगदीच त्याच धरणाच्या पायथ्याशी मात्र हा मैदान आपल्याला पाहायला मिळते सुसज्ज आणि ग्रास आपल्याला पाहायला मिळते यावर्षी थोडासा ग्रास कमी आहे परंतु खूप छान मैदान आणि या मैदानामध्ये अनेक खेळाडूंना खेळण्याची इच्छा आणि त्या स्वप्न असतं ते मात्र साकार करण्याचं काम केलं जातोय आमचे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य दमदार रुबाबदार व्यक्तिमत्वाने खेळाडूंचे सर्वांचे लाडके आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक जयवंत दादा बसमा साहेब आणि या स्पर्धेला परफेक्ट मॅनेजमेंट आपल्याला करताना पाहायला मिळत आहे नितेश दादा बसमा टॉस इथे मात्र जिंकलाय टीम सारसई आणि बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे फलसदरी टीमला करायची आहे इथून मात्र पहिल्यांदा क्षेत्ररक्षण परंतु इथून पहिल्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर खेळ झालेला आहे एकूण धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत त्या 50 आणि विजयासाठी 4 षटकांमध्ये 51 धावांची गरज असणार आहे ऐकूया आपण उत्तरार्धामध्ये आला रे आला आपला वाघ आला सूरज वाघला ऐकूया आपण या उत्तरार्धामध्ये थँक्यू मी थांबतोय जाऊया आपण सूरज सरांकडे थँक्यू सो मच रुपेश पाटील सर आपण मागील गोड आवाज ऐकला त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो निश्चित स्पर्धा आपण पाहायला गेलं तर जे वाघोबा क्रिकेट संघ दामण्या आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 एक शानदार पर्व आपण पाहतोय शेवंत आता बसमा त्यानंतर नितेश बदमा यांना प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा निश्चित आपण पाहतो धामणे गावांना पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नाचा त्यात उत्तर निश्चित आपण पाहतो चांगली स्पर्धा नाईट रजनी शुंगला आज पहिली रात्र निश्चित आपण पाहतो उत्तरार्धामध्ये बनवाच्या टीम वाघाची वाडी संघाला 51 धावा 24 बॉल आणि 51 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटक गोलंदाजची मार्क वर द्या पंकजला आपण पाहतो इथून उत्तर दर्याला देखील सुरुवात द्या पंचांकडे लाऊड अपील इथून निश्चित चेंडू थेट पॅड वरती चेंडू रिलीज झाला इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गुलाबी थंडीचं वातावरण आहे इथून मात्र चौकार षटकाराची आतषबाजी करावी लागेल 51 धावेचा पल्ला गाठायचा आहे इथून टीम 1 स्टार वाघाची वाडी संघाला दोन्ही संघ एकाच ताकदीच्या हे मात्र विसरून चालणार नाही निश्चित आपण पाहतो इथून गोलंदाज सज्ज पंकज चांगला खेळ अद्याप राहायला गेला टीम वडपे संघाचा गोलंदाज सज्ज ओलक्यातून अभ्यास केला ड्राईव्ह केला जातो दोन्ही फलंदाज एका सेंडला मैदानाच्या आतमध्ये काढले का इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये ओईटिया धक्का क्रमांक पहिला टीम 1 स्टार वाघाची वाडी संघाला फलंदाज बाद मध्यमधून सुभद्र संगीत निश्चित आपल्याला पाहायला मिळाल त्यानंतर रविबाई दरवडा हे देखील जोडले गेले संगीत सत्रामध्ये आपण त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर संघाचा संगणक आहे कॅप्टन या अविभाग इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल इथून मात्र सख्या बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो एका बाजूला अविभाग आणि त्याच्या सोबतीला अंकुश वाघ बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो इथून मात्र डाव सावरावा लागेल इथून या दोन फलंदाजाला टिकणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये इथून चांगला खेळ निश्चित करावा लागेल चांगली फटकेबाजी आहे इथून निश्चित करावे लागेल टीम 1 स्टार वाघाची वाडी संघाला गोलंदाज सज्ज पंकज चांगला खेळ आज राहिला गेला टीम जान्हवी स्पोर्ट बडबे संघ जानी स्पोर्ट बडब्या पटका चांगला आनंद कार्पेट
जबरदस्त क्षेत्ररक्षण इथून राहिलं जातं शेवटच्या मोमेंट मध्ये लाजबाब क्षेत्ररक्षक निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या इथून मात्र संघाचा अकाउंट ओपन झालं या एकेरी दाबीने मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ टीम वडपे संघाचा निश्चित राहिला जातो. चांगली बिल्डिंग, चांगली गोलंदाजी, चांगली फटकेबाजी आज खरं तर प्रेक्षक वर्गानं मन जिंकले टीम वडपे संघानं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. निश्चित आपण पाहतो आज स्पर्धेची पहिली रात्र, चांगला खेळ, भरपूर सारे संघ बिग फाईट लढती निश्चित मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त चेंडू गुडल्या स्पॉटवरती चेंडू आपली बार तोडू सुचली, त्याचनंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. येतोय डॉट बॉल, चांगली गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो पंकजच्या माध्यमातून बाबरपेचे षटक घ्या आणि बाबरपेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये फेकली जाते. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून 51 धावेचा पल्ला गाठायचा टीम वन स्टार वाघाची वाडी संघाला. इथून फटकेबाजी चांगली करावी लागेल. फटका चांगला, अप्परकटचा देखना स्ट्रोक, जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिले जाता. इथून चेंडू उचली पर्यंत या 2 धावा निश्चित सहजपूर्ण. 2 धाब्याच्या मधील संघाची धावसंख्या 3 या अंकावरती. 3 धावा धावपलकेवरती निश्चित आपण पाहतो. दुसऱ्या डाबामध्ये बॅटिंग करत असं टीम वन स्टार वाघाची वाडी संघ. चांगला खेळ या संघाच्या निश्चित आपण पाहतो. शेवटचा बॉल या षटकातील निश्चित आपण पाबरपेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिली. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून इथून आपण पाहायला गेलं तर फलंदाजाला रोखले गेल्या. याचं मागचं कारण गोलंदाजी चांगल्या टीम वडपे संघाचे निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सचिन शेवटचा बॉल पाबरपेच्या षटकातील फुलटॉस बॉल, त्याला आघात करण्याचा प्रयत्न, जबरदस्त झेल इथून कॅरी केला जातो. डाबामध्ये बॅटिंग करत असताना टीम वन स्टार वाघाची वाडी संघ जाऊन पोहोचला 3 या अंकावरती. 2 गड्यांच्या मूव बदल्यात टीम वन स्टार वाघाची वाडी संघ. नवीन गोलंदाज इथून सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतो. संजयला निश्चित आपण पाहतो एक चांगला गोलंदाज. खरं तर या गोलंदाजानं प्रेक्षक वर्गांची मन जिंकलेत. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. स्पर्धा देखील तितकीच दमदार आहे, आयोजन देखील तितकाच दमदार आहे आपण पाहतो. मोठी स्पर्धा, मोठी शृंखला, नाईट रजनी शृंखला निश्चित आपण पाहतो. आज करता तांबडी गावांना पाहिलेलं स्वप्न, ते स्वप्न सत्यात उतरताना निश्चित आपण पाहतो. मोठी स्पर्धा निश्चित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. फटका चांगला, बॅटच्या स्लॉट मध्ये निश्चित आपण पाहतो. ऑन द कार्पेट मिड विकेटला चेंडू रिलीज झाला. इथून मात्र चेंडू उचलीपैकी पर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. इथून सिंगलला फरक पडणार नाही टीम वडपे संघाला. इथून वन स्टार वाघाची वाडी संघाला चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. या 2 फलंदाज झाला. महेश वाघ ऑन स्ट्राईक इन वरती सज्ज निश्चित आपण पाहतो. इथून मात्र चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल या खेळाडू. इथून मात्र गोलंदाज तयार आहे. उलटाच बॉल आडव्या बॅटने खेळला, स्क्वेअर लेग खाल्या. इथून निश्चित आपण पाहतो बॉल चाललाय गोळीच्या वेगानं, येतोय चौकार.
क्या बात आहे. 4 धावाच्या मधील संघाची धाव संख्या 8 या अंकावरती 8 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. वन्स मोर अगेन त्याच मध्ये रिजन मध्ये खेळायचं होतं. निश्चित आपण पाहतो पाक टू द विकेट किपर. इथून मात्र जबरदस्त झेल टिपला जातो आणि संपला फलंदाज महेश वाघचा खेळ. धक्का क्रमांक 3 इथून लागला जातो. टीम बॅटिंग करतच टीम 1 स्टार बागाची वाडी संघाला फलंदाज बाद. रिंगटोन क्या बात आहे. जबरदस्त संगीत डीजे अरे डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं या स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गुरुनाथ वाघ. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. डाव सावरावा लागेल या दोन फलंदाजाला. पटका चांगला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहतो. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मधील संघाची धाव संख्या 9 या अंकावरती 9 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असणार टीम 1 स्टार वाघाची वाडी संघ. आज खरं तर चांगला खेळ निश्चित आपण पाहतो. वडपे संघाचा राहायला गेला. आज खरं तर सर्व प्रेक्षक वर्गानं प्रसिद्ध केला या संघानं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज अविनाश वाघ. इथून मात्र बॅट बोलाबेला गेला अविनाश वाघच्या. कोलात बॉल टाकला लावडले अपील. इथून मात्र त्रिफळा छित केल्या जातात. लाकूड तोड गोलंदाजी ज्या फलंदाजासाठी प्लॅनिंग केलं होतं, ज्या फलंदाजाचे जाळ रचलं होतं, तो फलंदाज इथून मात्र जाळ्यामध्ये बसला गेला. फलंदाज होईल बाद. अविनाश वाघ बॅक टू द डग आउट. जबरदस्त गोलंदाजी टीम वडपे संघाच्या माध्यमातून राहिले जाते. चांगला खेळ आज खरं तर गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा फिल्डिंग असो त्यांच्या माध्यमातून खरं तर जबरदस्त खेळ आज दामणीच्या मैदानावरती रांगला जात्या. गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये एंड ऑफ द वर षटक क्रमांक दुसरंही संपलं जातं. दुसऱ्या षटकाच्या मदतीनं दुसऱ्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना टीम 1 स्टार बागाची वाडी संघ जाऊन पोहोचला 9 अंकावरती. लॉस ऑफ 4 विकेट. संघाची धाव संख्या निश्चित आपण पाहतो 9 या अंकावरती. त्यामध्ये फलंदाज बाद झाले 4. जबरदस्त गोलंदाजी 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ बाकी 12 चेंडू बनवायचे. तिथून आपण पाहतो 42 धावा टीम 1 स्टार वाघाची वाडी संघाला. इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. इथून निश्चित आपण पाहतो टीम 1 स्टार वाघाची वाडी संघाला. गोलंदाज सज्ज. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. कोला टाकला पंचांकडे लावून अपील. पॅडवरती चेंडू रिलीज झाला. इथून निश्चित आपण पाहतो लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या मध्ये संघाची धाव संख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती 10 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम 1 स्टार वाघाची वाडी संघ थोडासा बागपुडला संघ निश्चित आपण पाहतो. टीम 1 स्टार वाघाची वाडी संघ गोलंदाज तयार या. हो जबरदस्त गोलंदाजी. वन्स मोर अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. इथून निश्चित आपण पाहतो तिसऱ्या षटकाला जशाच रीतीने सुरुवात झाल्या चांगली सुरुवात गोलंदाज आपण विचार केला तर अल्पेशच्या माध्यमातून कल्पेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. इथून निश्चित आपण पाहतो आज वडपे संघानं
खरं तर प्रेक्षक वर्गांची मनच जिंकलेत. आज करतात चांगला खेळ टीम वडपे संघाच्या माध्यमातून राहिला जातो. आम्ही काय इतका लांबवरचा प्रवास काटून या स्पर्धे खेळण्यासाठी आला याचं ज्वलंत उदाहरण निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगला खेळ त्यांचा आज खरं तर राहिला गेला स्पर्धेमध्ये. गोलंदाज सज्जा इथून निश्चित पंचानं लाईन चेक केली तर पंच वळले जातात. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मधील संघाची टोटल धाव संख्या 11 या अंकावरती 11 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम वन स्टार बागाची वाडी संघ निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो. कल्पेश जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता गुडलेस पाठवरती चेंडू ऑफ द बाट थोडीशी उचली त्याचनंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सज्ज इथून निश्चित आपण पाहतो. कल्पेश चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली जात्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथून पंचानं लाईन चेक केली जात्या. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मधील संघाची धाव संख्या इथून आपण विचार केला पाहायला गेला तर 12 या अंकावरती 12 धावा धावपलकीवरती निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सज्जा वन्स मोर अगेन डॉट बॉल. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. गुलाबी थंडीच्या वातावरणामध्ये जबरदस्त गोलंदाजी टीम वडपे संघाच्या माध्यमातून राहिली जाते. गोलंदाज सज्ज जबरदस्त पंचांचं फिंगर अप पाठची टॉपेज. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक इथून 5वा टीम वन स्टार बागाची वाडी संघाला फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लगेच जायची मैदानाच्या आतमध्ये. इथून वडपेट संघ आपण टीम मीटिंग घेऊ नका. वेळ वाचवा. फास्ट घ्या. इथून निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज बबन वाघ. आज तर सगळे वाघ बंधू निश्चित उत्तर लगेच मैदानाच्या आतमध्ये. थोडासा पाक फुटला संघ टीम वन स्टार वाघाची वाडी संघ. आज चांगला खेळ राहिला गेला नाही या स्पर्धेमध्ये. निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सज्ज कोलात बाद क्लीन बॉट. त्रिफळा चित केल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. यू मिस आय डेफिनेटली. वन मोर विकेट डाऊन. तू चल मैं आया अशी परिस्थिती टीम वन स्टार बागाची वाडी संघाची. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी टीम आपण पाहायला घेत तर वडपे संघाच्या माध्यमातून राहिल्या जाते. पुढील मॅच निश्चित आपल्याला पाहायला एका बाजूला सारसे रोशनचा संघ त्यांच्या विरोधात फाईट करा टीम पळस दर्या नागेशचा संघ निश्चित आपण पाहतो. एक फाईट लढत निश्चित मैदानाच्या आतमध्ये ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे ते मात्र विसरून चालणार नाही. पुढील मॅच निश्चित आपण पाहतो. एका बाजूला सारसे त्यांच्या विरोधात फाईट करा टीम पळस दर्या. हे दोन संघ निश्चित फाईट करतील. ती लढत बिग फाईट निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज पटका चांगला. लाजबाब टायमिंग. बॉल चाला एका टप्प्यानं येतोय चौकार. खरं तर आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला गरज होती टीम वन स्टार बागाची वाडी संघाला. 4 धाब्याच्या मध्ये संघाची धावा संख्या 16 या अंकावरती. फुललेनचा बॉल होता आडव्या बॅटने खेळलाय. लॉंगॉनला शतरक्षक तैनात निश्चित आपण पाहतो. चेंडू उचलीपैकी परत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. एक सिंगलच्या मध्ये संघाची टोटल धाव संख्या 17 या अंकावरती. अशुभ या अंकावरती धाव संख्या निश्चित जाऊन पोहोचल्या. कुठल्या बाजूला खतरा लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं
मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चला इथून स्पीडअप घ्या. टीम वडपे संघ इथून वेळ खर्च करू नका. अद्यापर्यंत सामने पेंडिंग आहेत. मोठी स्पर्धा मोठी शृंखला आज आपण पाहतो. जे वाघोबा क्रिकेट संघ दामणे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 एक शानदार पर्व. बॅटची टॉपेज जबरदस्त क्षेत्राच्या राहिले जाता. सेकंड स्लिपला निश्चित आपण पाहतो डायरेक्ट हिट. इथून मात्र एक सिंगल. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो एक सिंगल. एक सिंगलच्या मधील संघाची टोटल धावसंख्या 18 या अंकावरती. 18 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता. बॅटिंग करत टीम 1 स्टार वाघाची वाडी संघ थोडासा पाक फुटला संघ निश्चित आपण पाहता. आज चांगला खेळ निश्चित थोडासा खराब खेळ राहिला गेला टीम 1 स्टार वाघाची वाडी संघाचा गोलंदाज सज्ज. हा टाकर बॉल त्याला उखरण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी. इथून मात्र साधा सोपा झेल होता. इथून मात्र झेल कॅरी करता आला नाही. पैकी खराब पाकअप चांगलं राहिले जातं मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र एक सिंगल निश्चित आपण पाहतो. एक सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या 19 या अंकावरती. 19 धावा धावपलकेवरती. इथून मात्र चला दोन्ही संघ रेडी राहायचे बा. एका बाजूला सारसे त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम पळसदर्या बाकीचा संघ. हे दोन संघ निश्चित फाईट करतील. पुढील मॅच बिग फाईट लढत निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता सज्जा पटका चांगला अलंबा कार्पेट याची आपण पाहतो. धाव घ्यायचा प्रयत्न लागला नाही जात मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मॅच मध्ये फक्त न फक्त ऑब्झर्व शिल्लक आहे. एकतर्फे सामना निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. वडपे संघ आज करतात चांगला खेळ निश्चित दाखवला गेला या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. गोलंदाज सज्जा. बॅटची टॉपेज 1 मोर विकेट डाऊन. इथून निश्चित आपण पाहतो विकेटचं पतन. इथून मात्र सामना देखील जिंकला जातोय. टीम वडपे संघ हडलक टीम 1 स्टार बागाची वाडी संघ. बागाची वाडी संघ आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन टीम वडपे संघ हडलक टीम 1 स्टार बागाची वाडी संघ. दोन्ही संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून सामन्याचा सामनावीर सामन्याचा हिरो इथून ठरला जातो. कल्पेश ठरलाय सामन्याचा सामनावीर. तब्बल आपण पाहतो 18 चेंडू मध्ये 34 धाबेची योगदार पार्या.